एका मिनिटामध्ये पाहूया की निफ्टीमध्ये आज काय झालं. बघा आपल्याला आज दिसतंय मार्केटनं काय केलं की गॅप ओपन केले. ठीक आहे. गॅप ओपन केल्यानंतर मार्केटनं पहिल्या 4 कॅन्डलमध्ये सांगितलं की प्राइस ॲक्शन तयार करून मार्केटनं सांगितलं की मी आज वरच्या साईडला जाणार आहे आणि मी काल जो रेजिस्टन्स सांगितलं होतं बघा ही रेजिस्टन्स आहे. तिथून नंतर मार्केटनं काय केलं होतं की डाउन साईडला जायला चालू झालं होतं इथून आणि तिथून नंतर बघा मार्केटनं आपल्याला काय दाखवलं इथून मार्केट आपल्याला वर गेलेलं दिसतं. इथं जर काउंट केलं आपण इथं जर काउंट केलं तर आपल्याला इथं दिसतं की 40 पॉईंट मार्केटनं काय केलं की आपला जर समजा इथे एस एल असला असता तर आपल्याला वरच्या साईडला कमीत कमी 70 ते 80 पॉईंट आपल्याला मिळले असते. म्हणजे 1:2 आपल्याला हे टार्गेट आपल्याला मिळलं असतं. ह्या प्रायजेक्शननुसार आपल्याला कळतंय. ठीक आहे. इथून नंतर मार्केटने काय केलं की सॅड वेव्ह गेलेला आहे. सॅड वेव्ह गेल्यानंतर ब्रेकआउट झालंय. पण ब्रेकआउट झाल्यानंतर वरच्या साईडला सेल राहिल्यानंतर मार्केटने काय केलंय की जिथं ब्रेकआउट झालेलं आहे तिथे येऊन क्लोजिंग केलेलं आहे. तर उद्याच्याला मार्केट समजा 25,280 च्या खाली जर ट्रेड केलं तर आपल्याला उद्याच्या दिवशी मार्केट व्होलॅटाईल पाहायला मिळू शकतं.